नमस्कार. केंद्र व राज्याच्या कोणत्याही कृषी योजनांचा आता या काही दिवसांपासून जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आला आहे. आता हे जे काही फार्मर आय डी या फार्मर आय डीची जी काही संकल्पना आहे ती चांगली असली तरी शेतकऱ्यांना नव्या अडचणींना इथे सामोरं जावं लागते. कसं की या शेतकऱ्यांना फार्मर आय डीला नवा खाते उतारा जोडण्यासाठी आता शेतकऱ्यांची वणवण चालू असताना दिसत आहे. जवळच आता पीएम किसानचा हप्ता देखील येणार आहे आणि काही शेतकऱ्यांचा अजून फार्मर आय डी नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी आता दुखावलेला दिसतोय. दुसऱ्या बाजूला जोडणीचे अधिकार जे आहेत ते कृषी अधिकाऱ्यांऐवजी तहसीलदारांकडे करण्यात आले आणि याच्यानंतर शेतकऱ्यांची वणवण आहे. नेमकं काय आहे समजून घेणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. कृषी योजनांचा जो काही लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हा क्रमांक मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु अद्यापही शेकडो गावांमध्ये ही जी काही संकल्पना आहे फार्मर आय डीची म्हणजे त्या शेतकऱ्यांना माहितीच नाही की फार्मर आय डी काय. माहिती व तंत्रज्ञानाच्या साधनांपासून वंचित असलेल्या दुर्गम भागातील गावात तर शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही काय भानगड आहे ते माहितीच नाहीये. नेमकं कुठं मिळणार, कसं मिळणार, आम्हाला हप्ता येणार का नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये शेतकरी आता त्रासलेला दिसत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी संकेतस्थळावर अनुदान अर्ज करण्यासाठी युजर आय डी व पासवर्ड टाकून भरता येत होती आपली सगळी माहिती. ओके, आता शेतकऱ्यांना ही कामे सार्वजनिक सुविधा केंद्रातनं CSC सेंटरवर जाऊन आता ही करण्यात येत होती. परंतु या संकेतस्थळावर जाण्यासाठी देखील शासनाने फार्मर आय डी सक्तीची केल्यामुळे राज्यभरामध्ये शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे. एकीकडे म्हणता की एका मिनिटाचं काम आहे, लगेच हा फार्मर आय डी मिळतो, पण दुसरीकडे याचा अप्रूव्हची जी काही प्रोसेस आहे ती लेंदी प्रोसेस आहे. किमान महाडीबीटी संकेतस्थळाला लॉग इन साठी लागण्यात करण्यात येणारी सुविधा पूर्वीप्रमाणेच ठेवावी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांसाठी निवडलेल्या यादीत नाव आल्यानंतर कागदपत्रे जोडताना फार्मर आय डी बंधनकारक करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी करताना दिसत आहे. आता नवीन फार्मर आय डी चटकन काढता येतो, परंतु शेतकऱ्यांना टाळाटाळ करण्यासाठी शेतकऱ्यांना जे काही पुढची प्रोसेस आहे ती टाळाटाळ करत आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर जो काही फार्मर आय डीचा अर्ज आहे फक्त तात्काळ भरता येतो. त्याच्यानंतर 11 अंकी सेंट्रल आय डी नंबर म्हणजेच खरा फार्मर आय डी कधीही लगेच मिळत नाही. तो मिळवण्यासाठी अप्रूव्हची प्रोसेस आहे. जसं की मी सांगितलं, आता ही अप्रूव्हची प्रोसेस ही अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेली आहे. म्हणजे अधिकारी कसं आहे, आज करतो उद्या करतो, आज एवढं काम आहे उद्या तेवढं काम आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही अप्रूव्हची प्रोसेस आहे ती अप्रूव्हची प्रोसेस आता पेंडिंग असताना दिसत आहे. माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.